ज्या वेळेला तुम्हाला वायरलेसवरती किंवा तुम्हाला समजलं असेल तर त्यावेळेला एकदम मनामध्ये की सातारसारख्या भागामध्ये स्फोट, हे चित्र जे आहे ते इतकं भयानक आहे की माझ्या मनामध्ये आज त्या सगळ्या घटना आठवतात. जेव्हा तुम्ही घटनास्थळी पोहोचला त्यावेळेला घटनास्थळावरचं चित्र, बोरवणकर मॅडम बरोबर तुम्ही गेलात तर घटनास्थळावरचं चित्र नेमकं कसं होतं? मानवाचं आणि इतर व्यक्तीचं आणि मालमत्तेचं नुकसान इतकं झालेलं आहे. 39 लाख रुपयाचं त्यावेळी झालेलं नुकसान आहे सर. या सलीम अन्सारीचा जो नवरा होता पती, त्याचा खरा अर्थानं मृत्यू झालेला आहे. मग अल्ला बेली 8 वर्ष फरार कसा होता? प्रत्यक्ष त्याची जोपर्यंत बॉडी ही निश्चित होत नाही, त्याला कॉर्पस डेलिक्टी म्हणतात, त्याप्रमाणे तो जिवंत सुद्धा असू शकतो. ज्या दिवशी 13 मार्च 1997 संध्याकाळी 5:30 ते 5:45 दरम्यान ही घटना घडली, त्याच दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी पोलीस गाडी घटनास्थळावरती येऊन गेली होती. याच्यामध्ये सरकारी वकिलांची काही जबाबदारी नसते? फार मोठी. आणि ती पहिल्या टप्प्यावर 19 वर्ष का म्हणजे जवळपास लांबली हे मला समजत नाही. पाटील पाटील घेऊन आला पाटील की. नमस्कार श्रोतेहो, 13 मार्च 1997 सातारकरांच्या काळजावरती एक मोठा घाव त्या दिवशी घातला गेला. जणू तो न पुसणारा व्रण होता. 28 जणांचा एका पाठोपाठ एक होणाऱ्या 2 स्फोटांनी बळी घेतला. 41 पेक्षा जास्त लोक गंभीररित्या जायबंद झाले. मृतांमध्ये 6 महिला आणि 2 बालकांचा समावेश होता. जवळपास 28 वर्ष कोर्ट कचेऱ्यांमध्ये साक्षी पुराव्यांचा खेळ चालला. ऑक्टोबर 2025 मध्ये या खटल्याचा निकाल लागला आणि या खटल्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटले. पण त्या दिवशी नेमकं काय घडलं, नेमकी संगमनगरच्या स्फोटाच्या तिथली काय परिस्थिती होती, तपास करतानाची आव्हानं काय होती, या संदर्भामध्ये आपल्या स्टुडिओमध्ये आज बोलण्यासाठी आलेले आहेत निवृत्त पोलीस उपअधीक्षक संभाजी पाटील साहेब. पाटील साहेब, तुमचं आपल्या बेकीज बेकरी प्रेझेंट पाटील की या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्ते. तुम्हाला पाटील साहेब, पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे. 13 मार्च 1997 ही घटना घडली, संध्याकाळी साधारणपणे 5:30ची वेळ. तुम्हाला ज्या वेळेला पहिल्यांदा वायरलेसवरती मेसेज आला असेल किंवा तुम्ही कुठे SP ऑफिसला किंवा तुमच्या पोलीस स्टेशनला असाल तर त्यावेळेला नेमकी पहिली भावना मेसेज मिळाल्यानंतर तुमच्या मनातली काय होती? सुरुवातीला मी या 18 मृत व्यक्तींच्या साठी सहानुभूती व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहतो आणि 41 जखमींच्या प्रती मी सहानुभूती व्यक्त करतो. मी सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये 5 जानेवारी 96 पासून कार्यरत होतो. 18 साली निवृत्त झालो. 13 मार्च 1997 रोजी मी पोलीस अधीक्षक तत्कालीन मीरा बोरवणकर मॅडम यांचा वाचक म्हणजे रीडर PSI असल्यामुळे पुसेगाव पोलीस स्टेशन येथे वार्षिक तपासणीसाठी गेलो असताना वायरलेसवरती माहिती मिळाली की संगमनगर माहुली जवळ एक अत्यंत मोठा स्फोट झालेला आहे, अनेक लोक मृत आणि जखमी अवस्थेत आहेत. तेथून मी स्वतः आणि पोलीस अधीक्षक मॅडम हे आम्ही तात्काळ निघालो. 15 मिनिटांमध्ये आम्ही ते 20 मिनिटांमध्ये पुसेगावरून संगम माहुलीला पोहोचलो. इतक्या गतिमान पद्धतीने आलो. चित्र मी स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहे आणि त्या स्मृती दुःखद अजून माझ्या आठवणीत आहेत. काही व्यक्तींचे मृतदेहाचे अवयव हे झाडावर लटकले होते. काही 200 मीटर 300 मीटरच्या पलीकडे पडले होते आणि जवळपास 20 फूट इतका खड्डा या जमिनीमध्ये पडलेला होता. त्यामुळे स्फोट झाला होता. त्याशिवाय कोरेगाव पंढरपूर जो रस्ता आहे त्यावरती म्हणजे एक वाहन उभं होतं, ते त्या फॅमिलीचं मला नाव आठवतं, गांधी म्हणून. ते गाडीमध्ये बसले असताना त्यांचा तिथंच मृत्यू झाला होता त्यांच्यासोबत.
त्यांचे नाते. तर अशा पद्धतीचा भयानक स्फोट हा म्हणजे भारतामध्ये यापूर्वी असा अचानक झालेला स्फोट पाहिला नसेल. त्यापूर्वी 93 साली मुंबईमध्ये जी काय ब्लास्ट सिरीज झाली होती दाऊद इब्राहिम आणि मेमन यांच्या कंपनीकडून, परंतु ही ग्रामीण भागामधला हा स्फोट पाहून भयानक असं विदारक चित्र होतं. परंतु सर्व पोलिसांच्या आणि नागरिकांच्या मदतीनं तिथे परिस्थिती हाताळण्यामध्ये सुरुवात केली. पोलीस अधीक्षक यांनी आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थापन सुरू केलं आणि सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर्स यांनी आम्हाला खूप त्यावेळेला चांगली मदत केली. जे जखमी होते त्यांना वाचवण्यामध्ये किंवा पुण्यामध्ये पाठवण्यामध्ये त्यांनी तत्पर सेवा दिली. आता जे मृतदेह ओळखण्याच्या पलीकडे होते कारण स्फोट झाल्यामुळे, त्यांचे अवयव जुळवून आणि किंवा त्यांच्या चपला किंवा त्यांच्या राहिलेले अंगावरचे कपडे किंवा काय घड्याळ दागिने किंवा काही प्रमाणात गोंदलेलं चिन्ह यावरनं काही नागरिकांच्या लगेच ओळख पटवता आली. पण एक राहिलेल्या 3-4 मृतदेहाची ओळख पटत नव्हती. पण ज्या वेळेला तुम्हाला वायरलेस वरती किंवा तुम्हाला समजलं असेल तर त्यावेळेला एकदम मनामध्ये की सातारसारख्या भागामध्ये स्फोट एकदम एवढे मोठ्या प्रमाणात, म्हणजे जवळ आकडा त्यावेळेला कळला नसेल परंतु त्याची संख्या मोठी होती. खरं आहे, कारण बोरनकर मॅडमच्या वाहनामध्येच मी असल्यामुळे वायरलेस वरती ऐकायला येत होतं. प्रत्येक क्षण टू क्षण घटनास्थळावरून तात्काळ म्हणजे माहिती मिळत होती कोणत्या प्रकारची परिस्थिती आहे, किती लोक जखमी आहेत, कुणाला किती वाहनातून पाठवलेलं आहे. त्यामुळं पोहोचेपर्यंत जवळपास या स्फोटाची दाहकता आणि भीषणता लक्षात आली होती. त्यामुळं स्पॉटवरती लगेच एक रेस्क्यू ऑपरेशन मॅनेजमेंट असं मॅडमनी सुरू केलं. लगेच वायरलेस सेटची उभारणी करण्यात आली. जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणाहून अधिकारी बोलवले आणि प्रत्येकाला काम वाटून दिलं. जखमींचे उपचार करणारे डॉक्टर सोबत त्यांची नाव पत्ते घेणे, मृतदेहांचे पंचनामे करणे, घटनास्थळाच्या ठिकाणी आणखीन काय स्फोटक आहेत का याची काळजी घेण्यासाठी पुण्यावरून लगेच BDS स्क्वॉड, BDDS म्हणजे बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड, खडकी आर्मी युनिटचं ते स्क्वॉड आलं, रातोरात आलं. त्यामुळे त्यांनी फार मदत. त्यावेळचे जिल्हा दंडाधिकारी मला नाव आठवत नाही, खुल्लर मॅडम असाव्यात किंवा डिगेकर साहेब असावेत, परंतु खुल्लर मॅडम शक्यता आहे. हा विभागीय खुल्लर मॅडमची जास्त शक्यता आहे. आणि विभागीय आयुक्त मात्र मला आठवण येत आहेत, ते आपले अरुण भाटिया सर होते. हे अत्यंत शिस्तीचे आणि प्रशासकीय अनुभव मोठा असलेले अधिकारी होते. त्यांनी सर्व नियोजन केलं आणि भेट दिली. आणि त्यावेळचं सरकार हे सेना भाजप, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री गोपीनाथ मुंडे साहेब यांनी तात्काळ दुसऱ्या दिवशी 8 वाजता घटनास्थळावरती भेट देणार असल्याचं कळवलं. रात्री 12 वाजता अशी मग त्यांच्या आगमनाची त्यांचं हेलिपॅड हे PWD किंवा सर्व विभागाने सुरू केलं. आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून BDDS टीम आल्यामुळं आम्हाला पुढे कुठलं स्फोटक तिथं नसल्याचं लक्षात आलं. परंतु घटनास्थळावरती जप्त करताना काही डिटोनेटर्स जे जिवंत होते, काही इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स होते, ते जप्त करणे शक्य झालं. आणि तो पूर्णपणे धोकाविरहित परिसर झाल्यानंतरच माननीय VIP ना येण्यासाठी ग्रीन, कारण तिथं हालचालींना तुम्हाला शोध घ्यायला सुद्धा मर्यादा आली. यस, परंतु रातोरात लाईटची व्यवस्था, वायरलेस सेटची उभारणी आणि पोलिसांची तंबू. मी ह्या घटनेमध्ये 18 माणसं मेली आणि 41 माणसं बंद झाली. एवढी माणसं तिथं थांबली होती? काय मंगल कार्यालय होतं का काय होतं? आणि तेव्हा मंगल कार्यालय नव्हतं. आता जे मंगल कार्यालय उभं आहे ते स्फोट झालेल्या जागेवर उभा आहे. परंतु तो स्पॉट आहे, तो स्पॉट आहे, तो मोकळी जमीन होती 2 एकर. ही एवढी माणसं माणसं जी आहेत, तो जो
महाराष्ट्र एक्सप्लोजिव्ह सातारा नावाचं जे मॅनेजमेंटचं ऑफिस जे आहे की जिथून फक्त दुकानदारांना पावत्या देण्याचा अधिकार होता, मटेरियल देण्याचा अधिकार नव्हता. कार्यालयीन कामकाज हा, आणि त्याच्या पाठीमागच्या मोकळ्या जागेमध्ये मात्र ते त्यांना धोक्याची माहिती असून सुद्धा त्यावेळचे जे लायसन धारक आणि आरोपी जे आहे सलीमा अल्ला बिल्ली मंसुरी, हे मूळची महिला दहिवडी तालुक्यामधील आहे, परंतु तिचा विवाह एका राजस्थान मधल्या अल्ला बिल्ली मंसुरी या व्यक्तीशी झालेला असल्यामुळे त्यांनी इथेच दुकान काढलं होतं आणि त्याचं नाव त्यांनी महाराष्ट्र एक्सप्लोजिव्ह दिलं होतं. याची परिस्थिती थोडक्यात सांगतो. सुरुवातीला जॉईंट कंट्रोलर ऑफ चीप एक्सप्लोजिव्ह नावाचं एक अत्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटचं मोठं पद असलेलं एक ऑफिस आहे, ते नागपूरला असतं आणि ते या प्रकारचे परवाने देतात. मग अशा प्रकारचं स्फोटक जी रस्त्याच्या कामाला, विहिरींच्या कामाला, धरणाच्या कामाला लागतात, त्याच्यासाठी एक सुरक्षित मॅगझिन हाऊस त्याला म्हणतात, ते त्रिपुटी तालुका कोरेगाव या हद्दीमधील डोंगरामध्ये होतं, म्हणजे गोदाम. आणि तिथे गोदामाची सुद्धा मोठी सुरक्षा होती. त्याला कंपाऊंड करावं लागतं, त्याचे सिक्युरिटी नॉर्म्स ते कंट्रोलर ऑफ एक्सप्लोजिव्ह पाहतात. पण ते सुद्धा आणखीन वस्तीपासून लांबच त्याला परवाना, खूप लांब, आणि ते पूर्णपणे डोंगरामध्ये. परंतु यामधील आरोपी सलीमा अल्ला बिल्ली मंसुरी हे लायसन्स धारक महिला, परंतु तिला यातलं काही नॉलेज नाही, केवळ ती महाराष्ट्रीयन आहे म्हणून लायसन्स मिळणार, म्हणून त्या अल्ला बिल्ली मंसुरी आणि त्यांच्या सोबतचे मॅनेजर यांनी तिच्या नावे लायसन्स घेतलेलं, तेव्हा तिला स्फोटकामधला गंध नाही किंवा काहीच नाही. आणि त्या ऑफिसच्या मागे ते ट्रक मध्येच, म्हणजे एक्सप्लोजिव्ह कॅरियर व्हॅन म्हणतात त्याला, एक्सप्लोजिव्ह कॅरियर व्हॅन मध्येच ते एका ट्रक मध्ये जिलेटिन ठेवायचे आणि दुसऱ्या टेम्पो मध्ये ते डेटोनेटर्स ठेवायचे आणि तिथूनच ते बेकायदेशीरपणे वाटप करत होते. हे त्यांना माहित होतं की फिरतं गोडाऊन, परंतु त्याला परवानगी नाही. ती जी दोन वाहनं आहेत, एक ट्रक आणि टेम्पो, यांना फक्त त्या गोदामापासून, म्हणजे कुठल्या त्रिपुटीच्या मॅगझिन हाऊस पासून ते नियोजित जिथं लागणार आहे तिथे फक्त पोहोचवायचं काम आहे. फक्त इकडं ट्रक आणायचा संबंध नाही. परंतु ते इथं विक्री करत होते आणि त्याबाबतची माहिती जिल्हा दंडाधिकारी कार्यालय किंवा पोलीस यांना फारशा प्रमाणात मिळाली नाही. आणि नेमकं यांचा व्यवसाय काय आहे ते शेजारच्या नागरिकांना पण माहित नव्हतं. त्यामुळे पोलिसांकडे या संबंधानं पूर्वी पण तक्रार आली नव्हती. आणि मग हे चित्र जे आहे ते इतकं भयानक आहे की माझ्या मनामध्ये आज त्या सगळ्या घटना आठवतात. तर रात्रभर तर आम्ही काम केलं, दिवसभर पुन्हा काम केलं. तिथे शास्त्रोक्त पुरावा संकलित करण्यासाठीच फार तंत्रज्ञान पुढे नव्हतं गेलं. परंतु फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी पुणे येथील काही तज्ज्ञ लोक आले, त्यांच्या मदतीनं या ठिकाणचं डेब्रिज, ते स्पेअर पार्ट्स जे ओढाले होते ना, म्हणजे त्याला पाटा म्हणतात किंवा आपण काय क्लच प्लेट्स म्हणतो, ते वाहनांचे, ते झाडावर लटकले होते, इमारतीवर पडले होते आणि त्याचा स्फोट झाल्यामुळे लोकांना जखमा झाल्या. ते जे लोखंड जे आहे ना ट्रक मधलं आणि स्पेअर पार्ट्स उडून ते स्प्लिंटर सारखं लोकांना बसलं आणि म्हणून जास्त लोक मेले. जर ते ट्रक मधलं स्प्लिंटर्स नसते तर ते फक्त खड्डा पडला असता आणि 1-2 लोक मेले. पण स्वतः मॅनेजर जो आहे, ज्याचा मृत्यूपूर्व जबाब घेतला होता, ओमप्रकाश गर्ग, तो पण मृत्यूमुखी पडलाय. तो पाठीमागे युरिनल साठी गेला असं म्हणतो, परंतु प्रत्यक्ष तो ट्रक मधील आणि टेम्पो मधील जिलेटिन आणि डेटोनेटरचे बॉक्स देण्यासाठी गेला. आणि त्याला ज्या क्षणी लक्षात आलं की इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर यांनी दुकानातल्या स्विच बरोबर कॉन्टॅक्ट झालेला आहे, त्या क्षणी त्यानं स्वतः पळायला सुरू केली आणि पळता पळता तो पडला, परंतु स्फोटात अडकला, पण तो जिवंत होता. आणि दुसरा एक मॅनेजर होता, त्याचे कपडे पेटले होते, परंतु तो पळत होता. मग लोकांनी त्याला वाचवला. त्याचं डायन डिक्लेरेशन नोंद करते वेळी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटने, मी स्वतःही तिथे हजर होतो, त्यामुळे मी त्याच्याशी संवाद साधलेला आहे. परंतु तो खोटं बोलत होता की इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर नव्हते वगैरे असं तो सांगत होता. आणि ते हाताळत होता. तो हाताळताना
काय होतं, आता आपण ज्या खोलीत बसलोय आणि कोणी जरी बाहेर एक इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर आणला आणि इथलं स्विच नुसतं तुम्ही सुरू केलं की त्याचा कॉन्टॅक्ट होणार आणि एक जागा पूर्ण स्फोट होणार. अशा परिस्थितीत त्याचं हे झाल्यानंतर आम्हाला BDDS जे पुण्याचं युनिट आहे 203 खडकीचं, त्यातल्या एक्सपर्टनी तपासात मदत केली आणि त्यामुळं क्रॉस क्वेश्चनिंग मध्ये मग ह्या बाबी पुढे आल्या आणि मग हा शास्त्रोक्त पुरावा होता याचं वैज्ञानिक दृष्ट्या अनालिसिस करून आणलं होतं. कारण विधानसभा अधिवेशन चालू होतं, जसं आता मार्च महिन्यात आता 25ला संपलं ना बजेट सेशन, तसं त्यावेळेला सुद्धा 13 मार्च वेळेला अधिवेशन झालं. अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाला हे RDX कशावरून नसेल, कारण 93 सालच्या मुंबईच्या ब्लास्ट सिरीज मध्ये सगळं RDX होतं. आपण एका 24 तासात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मुंबई यांनी अनालिसिस करून दिलं की हे RDX नसून हे नायट्रोग्लिसरीन जिलेटिन हे स्फोटक आहे आणि इलेक्ट्रॉनिक आणि ऑर्डिनरी डेटोनेटर्स आहे आणि याचं लायसन्सच्या फॅक्टरी या नागपूरमध्ये, आंध्रमध्ये आहेत. ह्या स्फोटाची भीषणता म्हणजे एवढी 18 माणसं मरतायत, 41 जायबंद होत आहेत, तर हे रस्त्यावरची माणसं मेली का कुठली माणसं मेली? नाही, जवळपासच्या आणि रस्त्यावरची काही 4 ते 5 लोक मेलेले. म्हणजे एसटी प्रवास करत असताना ST गांधी कुटुंब एका कारमध्ये होतं त्या, आणि काही वाहनातून जात असताना दुचाकीवरून, आणि शेजारच्या लोकांना जास्त त्यामध्ये घरं जी होती त्यांना जास्त फटका बसलेला आहे. बंगल्यांना बंगले छोटी छोटी घरं होती, बंगल्याच्या भिंतीनं भगदाडं पडलेले. करेक्ट, फार भयानक चित्र होतं. आणि 5000 किलोच्या जवळपास जिलेटिन त्यामध्ये होतं आणि 2 गाड्यांमध्ये नाही, डेटोनेटरची गाडी वेगळी आणि त्याच्यामध्ये सुद्धा कमीत कमी 5000 होतं. कारण त्यांनी ज्या कंपनी बनवून ते आणलं होतं तिथून आम्ही ओरिजिनल कॉपीज आणल्या, कारण हे जळालं होतं कागद. पण काही प्रमाणामध्ये आम्हाला कॅश 97,000 रुपये, काही प्रमाणामध्ये डेटोनेटर शिल्लक दुकानात स्फोट जिथं झाला ना तिथे मिळाले, जप्त केले. ते 48 वस्तू जप्त केली यामध्ये जवळपास घटनास्थळावर. जेव्हा तुम्ही घटनास्थळी पोहोचला त्यावेळेला घटनास्थळावरचं चित्र, बोरवणकर मॅडम बरोबर तुम्ही गेलात, तर घटनास्थळावरचं चित्र नेमकं कसं होतं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅज्युअलिटी झाली, तर कायदा सुव्यवस्था हाताळताना तुम्हाला कुठल्या कठीणाईचा सामना करावा लागतो? घटनास्थळाचं चित्र फार भीषण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारं होतं. परंतु त्यावेळचे पोलीस इन्स्पेक्टर आणि DYSP जे होते ते दत्तात्रय कराळे साहेब होते, ज्यांची यामध्ये साक्ष सुद्धा झालेली आहे. त्यानंतर लक्ष्मण माळी, लक्ष्मण शेजाळ असे अनेक अधिकारी, DYSP विजय चव्हाण आले होते. परिस्थिती हाताळण्यामध्ये चांगली मदत झाली. याचं श्रेय मी सातारा जिल्ह्याच्या नागरिकांना देतो. त्याने खूप संयम बाळगला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी स्वतः गेलो होतो. मृतदेहाचे आम्ही जे अवयव गोळा केले ते वेगवेगळ्या चांगल्या कपड्यांवरती तिथे उपलब्ध असलेल्या असे मांडले होते. काही वस्तू मांडल्या होत्या आणि त्यामुळे त्या वस्तूच्या आधारे, काही चपला बुटांच्या आधारे त्यांनी आपले मृतदेह ओळखले. आणि 1-2 मृतदेह मात्र पूर्णपणे पाय तुटून पडलेले होते. तो जास्त आमच्या मते अल्ला बेली मंसुरी या सलीम अन्सारीचा जो नवरा होता, पती, त्याचा खरा अर्थ मृत्यू झालेला आहे. परंतु त्याचं त्यावेळेला DNA सॅम्पल्स घेण्यासाठी आम्हाला हैदराबाद इथं ते सॅम्पल्स पाठवावे लागले. परंतु ते पाठवण्यामध्ये थोडा विलंब झाल्यामुळं त्याच्यातून एक्झॅक्ट ओपिनियन आलं नाही कुणाचं, की अल्ला बेले मंसुरी याचा जो मुलगा होता त्याचे ब्लड सॅम्पल्स वगैरे पाठवले होते, परंतु उशीर झाल्यामुळे 100% त्यांना ओपिनियन देता आलं नाही. ते अल्ला बेलीकडे येणारच आहे. पण मग कायदा बाकी नातेवाईकांचे प्रश्न जे होते ते भयानक होते. आणि दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री महोदय येणार असल्यामुळे आणि त्यांच्या पुढचा जो नातेवाईकाचा
आक्रोश पाहून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल असं आम्ही अँटिसिपेट केलं होतं. परंतु झालेली दुर्घटना हे बऱ्याच नागरिकांना माहित होती की इथं पोलिसांना माहिती होतं इथं स्फोटकाच्या गाड्या उभ्या राहतात आणि इथं स्फोटकाची विक्री पण होते, तरी पण पोलिसांनी दुर्लक्ष केलं असे आरोप झाले. ही वस्तुस्थिती आहे. जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाचे सुद्धा लोक येतात एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून आणि ते काय संगनमत आहे आम्हाला माहित नाही असे म्हणाले. परंतु त्यांचा रोष सुरुवातीला पोलीस आणि प्रशासनावर होताच. परंतु माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेबांनी यामध्ये सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. मला एक माहिती अशी आहे यामध्ये की ज्या दिवशी 13 मार्च 1997 संध्याकाळी 5:30 ते 5:45 दरम्यान ही घटना घडली, त्याच दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी पोलीस गाडी घटनास्थळावरती येऊन गेली होती आणि त्याच्यावरून त्या गाडी येण्यावरून लोकांनी काही आरोप घटना घडल्यानंतर केले होते अशी माझी माहिती आहे. तुम्ही काय यावरती सांगू शकाल? नाही, हे खरं आहे की अनेक नागरिकांनी साक्षीदारांनी प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितलं होतं की 11:30 वाजले सुमारास त्या पोलीस गाडीचा नंबर पण मला आठवतो 935. पण काय काय कशासाठी? त्यामध्ये एक ड्रायव्हर आणि एक पोलीस हे गाडीतून उतरले आणि ते त्या महाराष्ट्र एक्सप्लोजिव्ह या ऑफिस मध्ये गेले आणि तिथून ते थोड्या वेळानं गाडी घेऊन निघून गेले. तिथं काही व्यवहार झाला ते नक्की सांगता येत नाही, परंतु आतमध्ये गेले होते. चहा पाण्याला कशासाठी गेले होते नक्की सांगता येणार नाही, परंतु हे 15 ते 20 मिनिटं थांबले होते आणि ते वस्तुस्थिती आहे. घटनेच्या दिवशी 11:30 ते 12 वाजता घटने दिवशी सकाळी येस, त्याच 13 दिवशी स्फोट. मार्चलाच. येस, आणि हा स्फोट झाला सायंकाळी 5:30 कारण त्या गर्दीमधल्या लोकांनी मुख्यमंत्री जोशी साहेब आणि गोपीनाथ मुंडे आले त्यावेळेला गर्दीतून मॉबनं आरोप केला की पर्टिक्युलर गाडी आली, पोलीस गाडी येऊन गेली आणि काही तिथं लोकांना भेटले आणि काहीतरी देवाणघेवाण तिथं झाली. झालं असं आरोप करण्यात असे आले आरोप होतेच. हे वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे चौकशी करण्यात आली आणि मग त्यामुळे तत्कालीन अरुण भाटिया साहेब जे विभागीय आयुक्त आहेत ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये नॉन करप्ट म्हणून देशात आहे, त्यानंतर धनंजय जाधव साहेब हे DIG होते त्यावेळेला आमच्याकडे आणि दत्तात्रय कराळे साहेब DYSP होते आणि इथले एक मिलिटरी मधले स्फोटक विभागाचे एक तज्ञ कॅप्टन लोरोइया, त्यांचं नाव मला अजून आठवतं, लोरोइया. बर लोहिया वेगळं, बर बर लोरोइया नावाचं नावच असं आहे. बर बर ते एक मिलिटरीतले कॅप्टन रँकचे अधिकारी होते आणि स्फोटकामधले तज्ञ यांची समिती नेमली आणि त्यांच्या चौकशी अहवालानंतर यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यामध्ये या चौकशी अहवालाच्या आधारे. अच्छा. आणि ते आपण जे म्हटलेलं आहे की नागरिकांनी केलेल्या आरोपामध्ये काय तथ्य होतं असं त्या समितीला आढळून आलं. तर या बद्दलचे माननीय मुख्यमंत्री आणि तत्कालीन गृहमंत्री यांनी दाखवलेलं धैर्य, लोकांना दाखवलेली सहानुभूती आणि आम्हाला शास्त्रोक्त तपास करण्याची दिलेल्या सूचना, यामुळे साताऱ्यातल्या नागरिकांना मी श्रेय देतो. त्यांनी काय कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण केला नाही. घटनेनंतर जे मृत झाले त्यांचे शरीराचे अवशेष आणि त्याचं कुठल्या ते कोणाचे आहेत हे शोधण्यासाठी तुम्हाला फॉरेन्सिक काही मदत मिळाली का किंवा कुठल्या लॅबची मदत झाली का? नाही, त्यावेळेला फक्त एकच अल्ला बेली मंसुरी याच्या जे अवयव राहिलेले होते ते जवळपास दुकानाच्या त्या शॉपच्या जवळ होते, त्यामुळे त्याच्यावरती कोणत्याही इतर नातेवाईकांनी क्लेम न केल्यामुळे आम्हाला 100% खात्री झाली की हाच व्यक्ती आहे. आणि मॅनेजर गर्ग सुद्धा सांगत होता की अल्ला बेली मंसुरी सुद्धा तिथेच होता. आणखीन एक बाबूभाई नावाचा एक मॅनेजर सुद्धा तिथेच होता आणि त्यांचाही मृतदेह समावेश असावा. ह्या खटल्याची निकालपत्रावरती एक नजर मारली तर त्याच्यामध्ये
त्याच्यापेक्षा सुरुवातीला तपास हा चांगल्या पद्धतीने करण्यात आलेला नाही होता. नाही नाही, मी तपासाचं विचारतोच, पण निकाल पत्रावरती नजर मारल्यानंतर एक उल्लेख सापडला, तो असा की काही मृतदेह फक्त चपलीवरून ओळखावे लागले. हो, खरं आहे, हे खरं आहे. आणि काही राहिलेले कपडे, हम्म. अंगावरती काही अर्धवट जाळलेले कपडे किंवा चप्पल किंवा त्यांच्या हातामध्ये असलेलं घड्याळ जे बाजूला पडलं होतं, आणि गांधी कुटुंबियांचं मात्र लगेच, आणि रस्त्यावरती जे होते ना मृतदेह हम्म. ते मात्र लगेच ओळखता आले, कारण ते दुचाकीवरून किंवा 4 चाकीतून चालले होते. त्यामुळं गाडीचा नंबरवरून गाडीच्या नंबरवरून ते लगेच ओळखता आले. फक्त 1-2 मृतदेहाबद्दल त्यावेळी डीएनए सॅम्पलिंग करण्यासाठी पाठवलं होतं, परंतु निश्चित ओपिनियन देता आलं नाही. आता अल्लाबेलीचा बी प्रश्न तुम्हाला विचारणार होतोच, पण आता तुम्ही नाव काढलं म्हणून मी आत्ताच तो विचारतो. मग अल्लाबेली 8 वर्ष फरार कसा होता? हा, कायद्यानुसार असं आहे की भारताचा पुरावा कायदा कलम 107 आणि 8 मध्ये अशी तरतूद आहे की जर एखादी व्यक्ती ही साधारण 7 ते 8 वर्ष ही दिसून आली नाही, त्याच्याबद्दल काही जिवंत असल्याची माहिती मिळून आली नाही, तर तो फरारी आहे असं घोषित केलं जातं. आणि 8 वर्षानंतर ते मिळून आलीच नाही तर मग मात्र ती मृत झाली आहे असं कायद्यात तरतूद आहे. त्यामुळेच या सलीमानं ते आपले पतीचं निधन झालेलं आहे, त्यांची सर्व प्रॉपर्टी मला द्यावी असं वारसा हक्क कायद्याचं सर्टिफिकेट न्यायालयातून मिळवलं त्या कायद्याच्या आधारे. ते दिवाणी डेड असं काय आहे का ते? हा, हे सिव्हिल डेथ म्हणतात त्याला, Civil death. आणि ती पुरावा कायद्यातील कलम 107 आणि 8 मध्ये तरतूद आहे. एखाद्या व्यक्ती हरवल्यानंतर ती 7 वर्षे 8 वर्षे कोणालाही दिसून आली नाही, जिवंत असल्याचा पुरावा मिळाला तर तो मृत झाला आहे असं समजून त्याच्या नातेवाईकाला वारसा हक्क प्रमाणपत्र देता येतं. समजा ती व्यक्ती जिवंत होऊन पुन्हा आलीच 15 वर्षानं, तर मात्र मग तो कायदेशीररित्या सर्टिफिकेट रद्द होईल. पण पोलीस कायद्याच्या दृष्टीनं फरारी म्हणून त्याला ठेवले आलं होतं. आणखीन एक त्यांचा नातेवाईक होता, तो दहिवडीचाच होता, त्या सलीमाचा नातेवाईक शेर खान नावाचा, तो पण तिथे होता या सगळ्या भानगडीमध्ये. परंतु तो नेमका कोण आहे, राजस्थानचा आहे का दहिवडीचा आहे नातेवाईक, ते शेवटपर्यंत तपासात. त्यामुळे 3 व्यक्तींवर चार्जशीट गेलं होतं. एक सलीमा अल्लाबेली मंसुरी, ज्याच्याकडे परवाना तिच्या नावावर होता म्हणून ते आरोपी नंबर 1 आरोपी नंबर 1च होती, आणि 2 नंबरला जो आम्ही अल्लाबेली मंसुरी म्हणतो तो मृत झाल्यामुळे त्याला ड्रॉप झाला, आणि तिसरा शेर खान अजून शेवटपर्यंत आलाच नाही, अशी परिस्थिती आहे. आता तुम्ही मृत झाला हे तुम्ही म्हणताय, तांत्रिक दृष्ट्या दिवाणी कायद्याच्या दृष्टीनं डेथ तुम्ही म्हणताय. अल्लाबेलीची बॉडी सापडली नाही, जे सापडली त्याच्यावर खात्री झालेली नाहीये, आणि फक्त प्रॉपर्टी किंवा त्याचं काय वारसा म्हणून आपण ते केलं, पण हा मूळचा राजस्थानचा माणूस आहे. राजस्थान, तिकडे खूप तपास केला. फक्त तो जिवंत आहे का मृत आहे याची खात्री नाही. आता ते तांत्रिक दृष्ट्या कायद्याच्या परिभाषेमध्ये तो मृत डिक्लेअर झाला आणि त्याच्यावरती कोणी दावा नाही केला, किंवा त्यानं पण नाही अजून कोणी येऊन दावा नाही केला की नाही हो मी जिवंत आहे, पण अजून ही खात्री नाहीये की तो जिवंत आहे का. बरोबर आहे, कायद्याच्या दृष्टीनं जरी तो डेथ असली तरी प्रत्यक्ष त्याची जोपर्यंत बॉडी ही निश्चित होत नाही, त्याला कॉर्पस डेलिक्टी म्हणतात, त्याप्रमाणे तो जिवंत सुद्धा असू शकतो. या घटनेतला साक्षीदार आणि तो मॅनेजर गर्ग, तो तुमचा महत्वाचा साक्षीदार होता. हो. अशी कुठली माहिती तुम्हाला त्याच्या जबाब मिळाला की जो तुम्हाला केस स्ट्रॉंग करायला उपयोग? हा, मी जजमेंट वाचलं पूर्ण. त्यामध्ये महत्वाचं म्हणजे गर्ग याच्या मृत्यूपूर्व जबाबातून जी तपास कामाला माहिती उपयुक्त पडली ती त्यामध्ये की हे एक्सप्लोजिव्ह कोठून आणलं होतं, म्हणजे नागपूरच्या कंपनीमधून आणलं होतं का आंध्रमधून आणलं होतं, हैदराबाद, अशा 3-4 कंपन्या त्यातून आम्हाला माहिती मिळाली. त्याचं मग आम्हाला नाव सांगितल्यामुळे आम्ही त्या कंपनीपर्यंत पोहोचलो. मग त्यांनी इकडच्या महाराष्ट्र एक्सप्लोजिव्ह साताराच्या नावाच्या मॅगझिन हाऊस पर्यंतचा जो काय ट्रान्सपोर्ट परवाना बिल असतं ते दिलं होतं. त्यामुळे त्याशिवाय त्यानं दिलेल्या माहितीप्रमाणे
आणि ते ट्रकचे नंबर, ती ट्रकची मालकी या सलीमाच्या नावावर असल्यामुळे सलीम आरोपी नंबर 1, त्यामुळे ते निश्चित झालं. RTO कडून त्याचं रेकॉर्ड आणलं, मग ते नाकारलं नाही. त्याशिवाय पुन्हा इतर जे काही व्यक्ती कोण कोण हजर होत्या आणि कशासाठी आलेल्या होत्या त्यांची नावं समजली, आणि त्यामुळे त्याचा मृत्यूपूर्व जबाब मात्र हा सरकारी वकिलांनी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट मार्फत सह्याला साबित केलेला नाही. तो असता तर निश्चितपणानं सलीमाला शिक्षा झाली असती अशी माझी खात्री. त्याशिवाय स्फोटक पदार्थांच्या तज्ज्ञांचा जो अहवाल आहे तो सुद्धा सरकारी वकिलांनी न्यायालयात साबित केलेला नाही. एक्सपर्ट्स ओपिनियन म्हणून त्यांची साक्ष घेणं आवश्यक होतं, ती झालेली नाही. याच्यामध्ये मला अजून एक असं वाटतं की मी तुम्हाला ते विचारलं पाहिजे. 2017 मध्ये चार्ज फ्रेम झाली, घटना घडली 97, 2017ला चार्ज फ्रेम झाली आणि ऑक्टोबर 2025 म्हणजे निकाल लागला. 4-5 महिने झाले असतील निकाल लागला. हा खटल्यामधली दिरंगाई आरोपीला संशयाचा फायदा मिळायला कारणीभूत ठरली का? दिरंगाई हे तर कारण आहेच, परंतु दिरंगाई होण्याची कारण पहा. 97च्या स्फोटाचं चार्जशीट 98 मध्ये पाठवण्यात आलंय, त्यामध्ये नमूद आहे. परंतु हा खटला ज्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पडून राहिला तो त्यांनी कमिट करणं आवश्यक असतं सेशन कोर्टामध्ये. कारण यामधील स्फोटक पदार्थाचा कायदा आणि भारतीय दंड संहितेचं कलम 304 म्हणजे सदोष मनुष्य हे सत्र न्यायालयात चालणारा खटला कमिट करण्यासाठी त्यांनी 19 वर्षे घेतली. कुणी? चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांनी. त्यामुळं 98 ते 17 असा न्यायालयीन प्रवास एकाच कोर्टात चालू होता. आणि त्यामध्ये काय झालं, हे बदलून गेलेले अधिकारी जे असतात ना त्यांच्यानंतरचे येणारे अधिकारी त्याच्याबद्दल लक्ष दिलंच नाही, आणि म्हणून हा आरोपीनं फायदा घेतलेला आहे. आरोपीनं हा विलंब होऊ दिला, आरोपीनं हा खटला कमिट होण्यासाठी विलंब होऊ दिला, जेणेकरून पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट असं समजून आपल्याला फायदा मिळेल म्हणून त्यांनी अगोदर तो मेला आहे. पाटील साहेब, पण याच्यामध्ये आता तुम्ही नुसते पोलीस अधिकारी नाही तर तुम्ही वकील पण आहात, याच्यामध्ये सरकारी वकिलांची काही जबाबदारी नसते? फार मोठी. कारण चार्जशीट पाठवल्यानंतर सर्व सरकारची बाजू मांडण्याची त्यांचीच जबाबदारी होती, आणि ती पहिल्या टप्प्यावर 19 वर्ष का म्हणजे जवळपास लांबली हे मला समजत नाही. त्याशिवाय 17 साली निकाल कमिट झाल्यानंतर सुद्धा 25 साल का उजाडलं? कारण हा खटला लवकर निकाली निघायला पाहिजे होता. परंतु यामधले सरकारी वकील नवीन आलेले आहेत, त्यांच्या म्हणजे 98-97चे घटनेचे कागद वाचायचे कधी आणि ते पाहायचे कधी, एक्सपर्ट ओपिनियन बघायचं कधी, हे सगळे म्हणजे प्रोफेशनल व्यावसायिक गुणवत्तेनुसार काम झालं नाही. 28 वर्षांचा निकाल लागण्यासाठीचा काळ, ह्या काळामध्ये काही महत्वाचे साक्षीदार पंच फितूर झाले. कोर्टाच्या निकालामध्ये तसं नमूद आहे. पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही साक्षीदार फितूर होणार या घटनेकडे कसं बघता? यामध्ये एकच पंच आणि एकच साक्षीदार थोडा चुकलेला आहे, पण बाकी सर्व साक्षीदारांची नाही, त्याला सरकारी वकिलांनी फितूर घोषित केलाय, एकालाच केलेला आहे. पण बाकीचे पंच जे आहेत ना त्यांची साक्ष चांगलेली, साक्षीदारांची साक्ष झालेली आहे. परंतु इथे पुराव्याच्या दृष्टीनं हे लायसन्स धारक जे बचाव जो मांडलाय का नाही की आमच्याकडे वाहनाचा परवाना आहे, स्फोटक परवाना, परंतु आपल्या सरकारी वकिलांनी हे मांडणं आवश्यक होतं की या वाहनाचा परवाना दुकानापर्यंतचा नाही. स्फोटक कॅरियर व्हॅन जे असतात, ज्याला एक्सप्लोजिव्ह कॅरियर व्हॅन लायसन्स म्हणतात, ते लायसन्स फक्त मॅगझिन हाऊस पर्यंत आहे. मग ते इथं आलंच कसं, आणि ते आणण्यामध्ये ह्या सलीमा अन्सरी कारणीभूत आहेत असा पुरावा न्यायालयात मांडणं आवश्यक होतं. परंतु सरकारी वकिलांचं जुन्या कागदपत्रांचं अवलोकन करण्यात आणि त्याशिवाय स्फोटक पदार्थ सुद्धा इथं होते हे एक्सपर्ट ओपिनियन साक्षीच झाले नाही. आणि ज्या अधिकाऱ्यांची साक्ष झालेली आहे
यामध्ये प्रभाकर शिंदे ते रिटायर्ड PSI आहेत. त्यानंतर लक्ष्मण शेजाळ यांची साक्ष झाली, ते पण रिटायर्ड 10 वर्षापूर्वी झालेत. लक्ष्मण माळी साहेब आयो तपास अधिकारी, ते 10-12 वर्षापूर्वी रिटायर झालेत. फक्त दत्तात्रय कराळे साहेब यांच्याकडे काही दिवस तपास होता आणि ते नाशिकहून साक्षीला आले होते. IG रँकचे अधिकारी आहेत ते आता. त्यांच्या साक्षीमधून या सर्व बाबी समोर येणं आवश्यक होतं. न्यायालयाने या खटल्यातल्या आरोपींना निर्दोष सोडताना असं नमूद केलंय की हा अपघात आहे, गुन्हा करायच्या उद्देशानं केलेलं कृत्य नाही. नाही, बरोबर आहे, परंतु आम्ही हा खुनाचा आरोप ठेवलेलाच नाही. पण जेव्हा एखाद्या कायद्याच्या उल्लंघन करून, म्हणजे स्फोटक पदार्थाच्या कायद्याचं उल्लंघन करून आणि अनाधिकारानं वाहन, एक्सप्लोजिव्ह व्हॅन हे दुकानाच्या मागे उभा करणं मोकळ्या शेतात, हा गुन्हा आहे आणि तो सदोष मनुष्यवधाला कारणीभूत आहे. म्हणजे तुला माहिती आहे की नॉलेज निष्काळजीपणे जर वापरलं तर याच्यामुळे नुकसान होऊ शकतं. यस, तरी पण तू त्याचं भर वस्तीत आणून तू उभं केलंस. यस, ही सिद्ध होणारीच बाब आहे. परंतु यामध्ये अपेलमध्ये जाण्यासारखं सरकारनं अनेक मुद्दे आहेत. या केसमध्ये अजून सुद्धा अपेलमध्ये जाण्याचे मुद्दे आहेत. परंतु आता 28-29 वर्ष होत आलेले आहेत. परंतु मला अत्यंत वाईट वाटतं, न्यायालयानं सुद्धा नमूद केलेलं आहे, फार मोठी दुर्घटना आहे. मानवाचं आणि इतर व्यक्तीचं आणि मालमत्तेचं नुकसान इतकं झालेलं आहे. 39 लाख रुपयाचं त्यावेळी झालेलं नुकसान आहे सर. 1997चं आपल्या पंचनाम्यानुसार जी नुकसान आहे ना, एकूण सगळ्या नागरिकांच्या घराचं, मालमत्तेचं, वाहनांचं, ते 39 लाख आहे. 39 लाख हो, म्हणजे आता जवळपास 1-2 कोटीपर्यंत गेला. 2 कोटी नक्कीच. आणि तरी सुद्धा म्हणजे या आरोपीला म्हणजे निर्दोष सुटण्यामध्ये काय तांत्रिक बाबी आहेत. उशिरा मिळालेला न्याय हा न्यायच नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण भारतामध्ये थोडक्यात सांगतो, 5 कोटी, किती 5 कोटी, 5 लाख म्हणत आहे, 5 कोटी आणि 2,000 खटले प्रलंबित आहेत. त्यापैकी 1.5 कोटी सिव्हिल खटले आहेत आणि 3.5 कोटीच्या आसपास फौजदारी खटले आहेत. आणि गेल्याच महिन्यामध्ये 54 वर्षानंतर एक निकाल सुप्रीम कोर्टात झालेला आहे. आणि त्या प्रॉपर्टीची किंमत किती होती त्यावेळीच्या काळात, 50 वर्षापूर्वी 36,000ची. पण खटला किती वर्ष चालला? 54 वर्ष. बर. तर अशी परिस्थिती आहे. न्यायालयामध्ये नवीन कायदे किती आणले तरी पण न्यायालयाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ना, ते भारतामध्ये फार कमी आहे. हे 1 लाख लोकसंख्येसाठी किमान 10 न्यायाधीश पाहिजेत न्याय देण्यासाठी. तर आपल्याकडे 50,000च्या लोकसंख्येसाठी 1 न्यायाधीश आहे. त्यामुळे फार रेशिओ कमी आहे. न्यायालय हे दिवसा आणि रात्री 10 वाजेपर्यंत चालवण्याची वेळ आली. याच्यामध्ये अजून ही एक बाजू असू शकेल का की उगाच काहीतरी माझ्याकडे बघितलं की केस हो, जागा आहे, चला मी कोर्टात अडकून ठेवतो, म्हणजे मग लागून निकाल केव्हा लागायचा त्या वेळेला, माझ्याकडे वेळ आहे, माझ्याकडे पैसा आहे, बस खेळत. हो, असंच चाललेलं आहे. तारीख पे तारीख. आपण नवीन कायद्यामध्ये तरतूद आणलेली आहे, त्यांना 2 पेक्षा जास्त वेळा ऍडजस्टमेंट कोणत्याही वकिलाला, पक्षकाराला घेता येणार नाही. परंतु आज सुद्धा असे काय खटले आहेत महाराष्ट्रात किंवा देशात की ज्यामध्ये तारीख पे तारीख चालूच आहे. MP MLA यांना तर तारीख न देता रोजच्या रोज सुनावणी घ्यावी म्हणून सांगितलेलं आहे. परंतु अशा MP MLA सुद्धा केसेस 5-5 वर्ष चालत नाहीत. मोठ्या प्रमाणात साठलेले खटले आणि न्याय मिळायला होणारा उशीर हे लक्षात घेता हे खटले लवकर निकाल लागावेत म्हणून काय बदल यंत्रणेमध्ये काही करणं, किंवा तुम्ही आता पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर तुम्ही लॉची डिग्री घेतली आणि तुम्ही लॉचं आता वकील म्हणून तुम्ही सुरूही केलं कामकाज, तर तुमचे निरीक्षण काय सांगतं की काय बदल करायला पाहिजेत? तातडीनं उपाययोजना काय सांगाल? भारतामध्ये 140 कोटीच्या लोकसंख्येमध्ये आपल्याला उच्च न्यायालयामध्ये आणि इतर न्यायालयामध्ये
किमान 30 ते 35% जी रिक्त पद आहेत ती गेली 10 ते 15 वर्षापासून आहेत. 30% आता सध्या उच्च न्यायालयाची पद भारतात रिक्त आहेत. 140 कोटीच्या लोकसंख्येत आपणाला 1000 न्यायाधीश मिळू शकत नाहीत असं होऊ शकत नाही. परंतु यासाठी जी कॉलेजियम सिस्टम आहे, न्यायालय व्यवस्था आहे आणि सरकारची इच्छाशक्ती ही वाढवली पाहिजे. अशी पदं भरली पाहिजेत. आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली म्हणजे अंतर्गत व्यवस्थापन, जागा नाही, इमारती नाहीत, यासाठी न्यायालय ही 2 सत्रामध्ये भरवली पाहिजेत. उदाहरणार्थ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 9 अशा सत्रामध्ये जर न्यायालयीन कामकाज चालू झालं म्हणजे 2 वेगळ्या ठिकाणी 2 वेगळ्या प्रकारच्या इमारतीमध्ये वेगळ्या बांधायची गरज नाही. पण 2 सत्रामध्ये जशी पोलीस स्टेशन 24 तास चालू आहेत, सरकारी दवाखाने 24 तास चालू आहेत. हे थोड्या दिवसासाठीच करावं लागेल. एकदा पेंडन्सी निघाली, पेंडन्सी काढायला सांगितली पाहिजे. आणि म्हणून आणि न्यायाधीशांची जी रिक्त पद आहेत आणि क्लेरिकल स्टाफ, स्टेनो एवढं भरती केले तर वकील इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की वकिलांना पण भरपूर काम मिळेल. परंतु ही व्यवस्था अशी 2 टप्प्यात केली पाहिजे आणि यावरती विचार चालू आहे. मी सुचवतोय असं नाही, यावरती विचार चालू आहे, परंतु अंमलबजावणी होत नाही. मित्रांनो, संगमनगरचा स्फोट ही केवळ एक फाईल नाहीये. त्या स्फोटातल्या 18 लोकांना न्याय मिळाला का हा खरा प्रश्न आहे. कोर्टानं निकाल लावला, खटल्याचा निकालही लागला, पण त्या घटनेमध्ये दुर्दैवाने मृत पावलेले 18 लोक आणि गंभीररित्या जखमी झालेले 41 लोक, या लोकांना खरंच न्याय मिळाला का हा प्रश्न आज 28-29 वर्षानंतरही अनुत्तरित राहतो. पाटील साहेब, तुम्ही इथं आम्हाला वेळ दिला आणि एका गंभीर लोकांना उत्सुक असलेल्या आणि लोकांना माहीत पण नाहीये हा खटला निर्दोष सुटलाय, लोक विसरून गेले, पण निर्दोष सुटले आरोपी याबद्दलची माहिती फार लोकांना कमी आहे. तुम्ही इथं येऊन त्या खटल्याच्या वेगळ्या पैलूवरती प्रकाश पाडला. तुम्ही बोरवणकर मॅडम बरोबर होता, त्यांचे वाचक फौजदार होता, त्यामुळे तुम्हाला घटनेच्या तिथं पोचलेलं, तुम्ही जे काही निवडक अधिकारी असतील त्यामध्ये तुम्ही एक होता. तुम्ही इथं आम्हाला वेळ दिला आणि नुसतंच घटनेवरती न बोलता कायद्याच्या अनुषंगानं काही बाबींवरती प्रकाश टाकला की जेणेकरून लोकांना अधिक सुसह्यपणे ही यंत्रणा त्यांना मदतगार ठरेल. त्या दृष्टीनं तुम्ही तुमची इथं मतं व्यक्त केली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. यासारख्या वेगवेगळ्या विषयावरती आपण पुढचे पॉडकास्ट घेऊया. तुम्हाला जर पर्टिक्युलर कुठला विषय सुचवायचा असेल तर आम्हाला सांगा की या विषयावरती पॉडकास्ट घ्यावा म्हणून. आपण नक्की त्या विषयातल्या तज्ज्ञाला आपल्या पॉडकास्ट पाटील की या पॉडकास्टवरती आणायचा प्रयत्न करू. पाटील साहेब, पुन्हा एकदा तुमच्या धन्यवाद. बेकीज बेकरी हे आपल्या या पॉडकास्टचे स्पॉन्सर आहेत. त्यांनी आपल्यासाठी एक छोटीशी भेट दिली. धन्यवाद. थँक्यू. पुन्हा भेटू वेगळ्या विषयावरती. पाटील पाटील घेऊन आला पाटील की ही पाटील की. Presented by Bakey's Bakery.